नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय भूगोल, त्यामधील धडा 5वा वृष्टी या धड्याचा स्वाध्याय। तर मित्रांनो, तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राइब केलं असेल, तुम्हाला माहितीच असेल की आपण पाठच्या व्हिडिओमध्ये हा धडा वाचून घेतला होता। तर मित्रांनो, चला वेळ न घालवता ह्या धड्याच्या स्वाध्यायाला सुद्धा सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पहिला याचा प्रश्न काय आपण वाचून घेऊया। ओके, तर बघा प्रश्न पहिला काय आहे बघा, पुढील वर्णनावरून वृष्टीची रूपे ओळखा। पुढील वर्णनांवरून वृष्टीची रूपे ओळखा। ओके, तर बघा हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे। कधी मुसळधार तर कधी संततधार पडतो आणि भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते। तर मित्रांनो, खूप सोपं उत्तर आहे। तुम्ही जर डोकं लावलं तर तुम्हाला समजेल की काय आहे उत्तर आहे मित्रांनो, पाऊस, ज्याचे आपण दरवर्षी बोलतात ना की जून महिन्यामध्ये किंवा जुलैपर्यंत शेतकरी आपले वाट बघत असतात शेतीसाठी। तर प्रश्न दुसरा आ, पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणामध्ये तरंगत असल्याचा अनुभव येतो आणि त्यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होतच नाही। अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवण्यास येते। तर मित्रांनो, हे काय आहे तर धुके। ओके, धुक्यामुळे काय होतं की पूर्ण बोलतात ना की ढगाळ वातावरण राहतं आणि पूर्ण आच्छादन होतं, त्यामुळे सूर्य दिसत नाही। ओके, तर प्रश्न तिसरा ई, विश्ववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही। घन स्वरूपामध्ये होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते। तर काय होतं मित्रांनो, विश्ववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही आणि घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते। तर घन स्वरूपात होणाऱ्या वृष्टीला काय म्हणतात, तर काय बोलतात मित्रांनो, तर गारपीट। ओके, गारपीट, गारा पडतात बोलतात नाही काय, बर्फाचे गोळे पडतात, त्यांना गारपीट असे म्हणतात। प्रश्न चौथा ई, भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात। हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते आणि महाराष्ट्रात अशी वृष्टी होतच नाही। तर कुठली मित्रांनो, तर हिमवृष्टी। ओके, म्हणजे बर्फ पडणे। प्रश्न दुसरा, पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा। असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा। तर मित्रांनो, जर तुम्ही माझा पाठचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच समजेल, कारण की आपण या आकृतीला काय म्हणतात तर आरोह पर्जन्य म्हणतात, अभिसरण। ओके, तर हे कसं होतं मित्रांनो, बघा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो। ओके, हा कुठल्या प्रकारचा पाऊस आहे, आरोह प्रकारचा पाऊस। हा कुठे पडतो तर विषुववृत्तीय प्रदेशात पडतो। आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन, कुठले, आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे आणि दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये विषुववृत्तीय भागामध्ये हा पाऊस पडतो। ओके, तर चला आपण पुढे जाऊया। आता पहा, दुसरी आकृती दिसते आपल्याला ब। ओके, या आकृतीचा अर्थ काय किंवा या आकृतीचं नाव काय आहे, तर याचा नाव आहे आकृतीचा प्रतिरोध पाऊस। ओके, प्रतिरोध पाऊस हा पण आपण धडा वाचताना पाहून घेतला आहे। तर कशा प्रकारे होतं बघा, पर्वताला अडल्यानंतर त्याला अनुसरून ऊर्ध्व दिशेला जाणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळेच पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर व पर्वतमाथ्यावर प्रतिरोध पाऊस पडतो। कशामुळे प्रतिरोध पाऊस पडतो, तर ऊर्ध्व दिशेला जाणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर व पर्वताच्या माथ्यावर प्रतिरोध पाऊस पडतो, हा बघा असा। आणि भारतातील मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस हा प्रतिरोध पाऊस आहे। भारतातील मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस हा प्रतिरोध पाऊस आहे आणि प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो। ओके, तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढची आकृती काय आहे ही पण तुम्हाला समजली असेल जर तुम्ही माझा पाठचा व्हिडिओ पाहिला असेल। तर हा आहे आवर्त पाऊस। काय आहे मित्रांनो, आवर्त पाऊस। तर मित्रांनो, हा कसा पडतो बघा, आवर्त पाऊस हा समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो। आवर्त पाऊस हा समशीतोष्ण कटिबंधामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात पडतो। ओके, तर चला प्रश्न तिसरा पाहून घेऊया। काय आहे बघा, प्रश्न तिसरा, वरील आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। वरील आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा।
तर बघा, तर आता आपण बघूया आकृती कुठल्या आहेत. वरील आकृतीचे निरीक्षण. कुठल्या आकृती आहेत तर ही बघा, ही एक आहे खालची आपण ती पाहिली ती, ओके, आणि ह्या दोन, ओके. तर पहिली आकृती अ, ओके, आणि आकृती ब, ओके. तर मित्रांनो बघा, याचं आपल्याला उत्तर द्यायचे प्रश्नांची. तर प्रश्न आकृती आकृती व ब आकृतीमध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे. आणि ब आकृतीमध्ये डोंगराच्या कोणत्या दिशेस पाऊस जास्त पडत आहे. तर आकृती ब मध्ये डोंगराच्या वाऱ्याकडील बाजूस पाऊस जास्त पडत आहे. आकृती ब मध्ये डोंगराच्या वाऱ्याकडील बाजूस पाऊस जास्त पडत आहे, ओके. आता दुसरा प्रश्न, आकृती ब मधील पर्जन्य छायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या. आकृती ब मधील पर्जन्य छायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या, ओके. तर बघूया आपण, बघा हा बघा, हा आपली आकृती आहे, ओके. तर त्याच्यामधला कुठला हा पर्जन्य छायांकित प्रदेश आहे तर बघा, हा या साईडला असतो तो पर्जन्य छायेचा प्रदेश, ओके. इथे एक ढग काढायचा आणि तिथून वर्षा होताना दाखवायची, तोच आपला पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, ओके. आता प्रश्न तिसरा बघूया, अ व क आकृतीतील फरक कोणता. तर बघा, अ आणि क आकृतीतील फरक काय असेल बघा. तर बघा, मी सांगतो तुम्हाला फरक काय आहे. तर बघा, आकृती अ ही आरोह पर्जन्याची असून असा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशात होतो. ही आकृती आरोह पर्जन्याची असून, म्हणजे ही खालची ढगाची आकृती आहे जिथे पाऊस सरळ पडतोय, इथे हा पाऊस हा विषुववृत्तीय प्रदेशातच होतो. आणि जी क आकृती आहे ही आवर्त पर्जन्याची असून असा पाऊस फक्त समशीतोष्ण कटिबंधातच पडतो. असा पाऊस कुठे पडतो, फक्त समशीतोष्ण कटिबंधात, ओके. आता प्रश्न ई, वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे. वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे. तर बघा, वादळी वारे व पूर ही परिस्थिती आवर्त पावसाशी संबंधित आहे. कुठल्याही पावसाशी संबंधित आहे तर आवर्त पावसाशी संबंधित आहे, ओके. तर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे बघा, सिंगापूरला यापैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा. सिंगापूरला अशा प्रकारचा कोणता पाऊस पडत असावा. तर बघा, सिंगापूर हा देश विषुववृत्तापासून खूपच जवळ आहे. सिंगापूर हा देश विषुववृत्तापासून खूपच जवळ आहे आणि विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर त्यामुळे सिंगापूरमध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडत असावा, ओके. प्रश्न चौथा बघूया, वेगळा घटक ओळखा. तर पहिला प्रश्न बघूया, प्रतिरोध पाऊस. बघा, आता तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल. प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस. प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस. तर यामधील वेगळा घटक आहे आम्ल पाऊस, ओके, आम्ल पाऊस. प्रश्न दुसरा, हिमवर्षाव, पाऊस, गारपीट आणि दवबिंदू. हिमवर्षाव, पाऊस आणि गारपीट आणि दवबिंदू. तर यामधील दवबिंदू हा वेगळा घटक आहे, ओके. तिसरा बघूया, तापमापक, पर्जन्यमापक, वात, दिशादर्शक आणि मोजपात्र. तापमापक, पर्जन्यमापक, वात, दिशादर्शक आणि मोजपात्र. त्यामधील मोजपात्र हा वेगळा घटक आहे मित्रांनो. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 5वा, थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 5वा, थोडक्यात उत्तरे लिहा, ओके. तर बघा, प्रश्न पहिला, पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते. पृथ्वीवर कोणकोणत्या प्रकारामध्ये किंवा कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते. तर बघा, जेव्हा ढगातून जमिनीकडे द्रव रूपात म्हणजे पाण्याच्या रूपात किंवा घन स्वरूपात म्हणजे गारपिटीच्या रूपात होणारा पाण्याचा वर्षाव म्हणजेच वृष्टी होय. काय मित्रांनो, ढगामधून जमिनीकडे द्रव रूपात किंवा घन रूपात होणारा पाण्याचा वर्षाव म्हणजेच वृष्टी होय. आणि पृथ्वीवर पाऊस, हिम, गारा, धुके व दहिवर इत्यादी स्वरूपात वृष्टी होते, ओके. परत सांगतो, पृथ्वीवर पाऊस, हिम, गारा, धुके व दहिवर
इत्यादी स्वरूपामध्ये वृष्टी होते. ओके. आता प्रश्न दुसरा, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण कसे असते? पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते? तर बघा, तर पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण हे बघा, आता मी तुम्हाला उत्तर सांगतो. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये जे वाहणारे वारे असतात ते कोरडे असतात. त्यांची बाष्पधारण क्षमता ही जास्त असते, म्हणजे ते जास्त बाष्प धरून ठेवू शकतात. त्यामुळे या भागामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असते. म्हणूनच हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. परत सांगतो बघा, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कोरडे वारे वाहत असतात आणि त्यांची बाष्पधारण क्षमता ही जास्त असते. त्यामुळेच या भागामध्ये पावसाचे प्रमाण सुद्धा कमी असते. म्हणूनच हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ओके. तर प्रश्न तिसरा बघूया. काय आहे बघा, प्रश्न तिसरा ई, कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागात पडतो आणि का? कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागामध्ये पडतो आणि तो का? तर बघा, ह्याचं उत्तर काय आहे बघा. बघा, प्रतिरोध प्रकारचा पाऊस, प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागामध्ये पडतो. ओके. प्रतिरोध प्रकारचा पाऊस जगामध्ये सगळ्यात जास्त भागामध्ये पडतो आणि पृथ्वीच्या सुमारे 70% भूपृष्ठ पाण्याने व्यापलेला आहे, हे आपणास माहितीच आहे. आणि मित्रांनो बघा, भूपृष्ठावर अनेक पर्वतरांगा, डोंगररांगा आहेत. या पर्वतरांगांना बाष्पयुक्त वारे अडवतात व पर्वताच्या अडथळ्यामुळेच असे वारे वर जातात आणि सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. या पावसाचे क्षेत्र जगामध्ये सर्वत्र व विशाल आहे. या तुलनेमध्ये आरोह पाऊस फक्त विषुववृत्तीय प्रदेशामध्येच व आवर्त पाऊस हा प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधामध्ये पडतो. म्हणूनच प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात पडतो. कुठल्या प्रकारचा पाऊस पडतो? तर प्रतिरोध प्रकारचा पाऊस जगात सगळ्यात जास्त भागामध्ये पडतो. ओके. आता पुढे जाऊया. चला, प्रश्न चौथा ई, भूपृष्ठालगतच्या वातावरणामध्ये सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात? तर बघा मित्रांनो, भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यामुळे धुके, दव व दहिवर हे जलाविष्कार पाहायला दिसून येतात. भूपृष्ठाच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यामुळे धुके, दव व दहिवर हे जलाविष्कार दिसून येतात. ओके मित्रांनो, हे खूप सोपं उत्तर होतं. आता पुढे जाऊया. प्रश्न पाचवा, शेवटचा ऊ, पर्जन्यमापक करताना कोणती काळजी घ्यावी? पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी? तर बघा, जेव्हा आपण पर्जन्य मापत असतो तेव्हा काय करायला हवं आपल्याला? तर बघा, पर्जन्यमापक हा 30 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर व उघड्यावर ठेवला पाहिजे. काय केलं पाहिजे? 30 सेंटीमीटर चौथऱ्यावर व उघड्यावर ठेवला पाहिजे. आणि दुसरं काय, पावसाचे पाणी पर्जन्यमापकात जमा करताना त्यात कोणताही अडथळा येता कामा नये. पावसाचे पाणी जेव्हा आपण पर्जन्यमापकामध्ये जमा करणार असू तेव्हा कोणताही अडथळा येता कामा नये. आणि प्रदेशातील पावसाचे प्रमाण जास्त असल्यास पर्जन्याची नोंद तर 3 तासांनी घेणे आवश्यक आहे. प्रदेशातील पावसाचे प्रमाण जास्त असल्यास पर्जन्याची नोंद ही दर 3 तासाने घेणे आवश्यक आहे. ओके. तर परत सांगतो बघा, पर्जन्यमापक हा 30 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर व उघड्यावर ठेवला पाहिजे. दुसरं तर काय करायला पाहिजे? तर पावसाचे पाणी पर्जन्यमापकामध्ये जमा करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही पाहिजे. आणि जर पावसाची वृष्टी जास्त असेल, प्रमाण जास्त असेल तर ह्याची नोंद, पर्जन्यमापाची नोंद दर 3 तासाने घेणे आवश्यक आहे. ओके. आता फरक स्पष्ट करा, बघूया. प्रश्न पहिला अ, काय आहे? दव आणि दहिवर. तर बघा, दव आणि दहिवर याचा फरक स्पष्ट करायचा आहे. तर चला पाहूया आपण. तर बघा, प्रथमतः इथे आपण असा चार्ट मनातल्या मनात बनवून घेऊया. इथे दव असेल आणि इथे दहिवर असेल. ओके. दव आणि दहिवर. तर पहिला तर मी तुम्हाला दव ह्याचा एक फरक सांगेन, त्यानंतर दहिवर याचा एक फरक सांगेन. ओके. तर पहिलं तर बघा, दव, भूपृष्ठानजीकच्या सांद्रीभवन क्रिया घडल्यास दव पाहायला मिळते. भूपृष्ठानदी म्हणजे जमिनीजवळ जर सांद्रीभवन क्रिया घडल्यास दव पाहावयास मिळते. आणि भूपृष्ठालगतचे, आता बघा दहिवर,
भूपृष्ठालगतचे तापमान गोठण बिंदूच्या खाली गेले तर दहीवर पाहायला मिळते. ओके, परत तुम्हाला पहिला फरक स्पष्ट करून नीट सांगतो की भूपृष्ठानजीक म्हणजे जवळ सांद्रीभवन क्रिया झाली तर दव पाहावयास मिळते आणि भूपृष्ठालगतचे तापमान गोठण बिंदू खाली गेले तर आपल्याला दहीवर पाहावयास मिळते. आता बघा, दव भूपृष्ठानजीक हवेचा अतिथंड वस्तूंशी संपर्क आल्यावर थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर जलबिंदू जमतात, त्यालाच काय म्हणतात, दवबिंदू असे म्हणतात. परत सांगतो, भूपृष्ठानजीक हवेचा अतिथंड वस्तूंशी संपर्क आल्यास थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर जलबिंदू जमतात, त्याला दव असे म्हणतात. आणि आता दहीवर हवेचे तापमान 0°C पेक्षा कमी झाल्यास वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंनाच दहीवर असे म्हणतात. काय होतं, हवेचे तापमान जर 0°C पेक्षा कमी झाले तर वस्तूंच्या पृष्ठभागावर जे दवबिंदू चिटकलेले असतात त्यांनाच ते जेव्हा गोठतात त्यालाच दहीवर असे म्हणतात. ओके, तर आता तिसरा फरक काय आहे, दव हे प्रामुख्याने सांद्रीभवन क्रियेमुळे होतात. दव हे प्रामुख्याने सांद्रीभवन क्रियेमुळे तयार होतात आणि दहीवर हे प्रामुख्याने संप्लवन क्रियेमुळे तयार होतात. दहीवर हे प्रामुख्याने संप्लवन या प्रक्रियेमुळे तयार होतात. ओके, आता दुसरा फरक, हिम आणि गारा. हिम आणि गारा ऐकायला तर मित्रांनो सेमच वाटतं, तरी पण फरक ओळखून घेऊया. बघा, इथे हिम आणि इथे गारा. ओके, पहिला फरक बघा हिम आणि गाराचा. हिम संप्लवन क्रियेमुळे हिम तयार होतात. संप्लवन क्रियेमुळे हिम तयार होतात. तर गारा हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे बर्फाचे समकेंद्री थर साचून गारा तयार होतात. कशामुळे गारा तयार होतात, बर्फाचे समकेंद्री थर साचून गारा तयार होतात. ओके, हिम हे प्रामुख्याने हिवाळ्यात बनतात. हिम हे प्रामुख्याने हिवाळ्यात बनतात. तर गारा या प्रामुख्याने उन्हाळ्यात बनतात. आता बघा, हिम हवेतील बाष्पाच्या अतिथंड हवेशी संपर्क झाल्यास हिम तयार होतात आणि अतिउष्णता आणि जास्त आर्द्रता यांच्यामुळे ऊर्ध्वगामी प्रवाहामध्ये गारा तयार होतात. काय होतं, अतिउष्णता आणि जास्त आर्द्रता यांच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे गारा तयार होतात. आणि हिमालयात हिमकण सुटे असतात. तर गारेतील जनकणांचे घनीभवन समेकेंद्री असते. ओके, तर परत मी तुम्हाला सांगतो सगळे 4 फरक काय आहेत ते बघा. पहिलं तर हिम संप्लवन क्रियेमुळे हिम तयार होतात. तर गारा काय, बर्फाचे समकेंद्री थर साचून गारा तयार होतात. ओके, दुसरा फरक काय आहे, हिम हे प्रामुख्याने हिवाळ्यात बनतात. तर गारा या प्रामुख्याने उन्हाळ्यात बनतात. तिसरा काय फरक, हवेतील बाष्पाचा अतिथंड हवेशी संपर्क झाल्यास हिम तयार होतात. तर गारा या अतिउष्णता आणि जास्त आर्द्रता त्यांमुळे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे गारा तयार होतात. आणि चौथा फरक काय आहे, हिमातील हिमकण सुटे असतात. आणि चौथा काय आहे, गारेतील जलकणांचे घनीभवन समकेंद्री असते. ओके, तर मित्रांनो आपण फरक स्पष्ट सुद्धा पाहून घेतला आहे. तर मित्रांनो आपल्याला हा धडा पूर्ण पाहिला आहे आणि त्या स्वाध्याय सुद्धा पाहून घेतला आहे. तर तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असे नवीन धडे घेऊन आणि त्यांचे स्वाध्याय घेऊन सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, काळजी घ्या आपली.